विश्व पर्यावरण दिवस के अवसर पर नागपुर के चिटनिसपुरा स्थित खोड़े उद्यान में वृक्षारोपण कार्यक्रम का आयोजन किया गया। कार्यक्रम में उत्साहपूर्ण माहौल में सफलतापूर्वक संपन्न हुआ। इस कार्यक्रम में सचिन दादा नाइक, वैशाली उड़ापुरकर, सारिका नांदुरकर तथा भाजपा महाल अध्यक्ष अनिल मनापुरे की प्रमुख उपस्थिति रही है। बड़ी संख्या में पदाधिकारी, कार्यकर्ता और स्थानीय नागरिकों ने सहभागिता कर पर्यावरण संरक्षण का संदेश दिया है। इस अवसर पर सभी ने अधिक से अधिक वृक्ष लगाने और उनकी देखभाल करने का संकल्प भी लिया। आयोजकों ने सभी सहयोगियों और सहभागी नागरिकों का आभार व्यक्त करते हुए हरित एवं स्वच्छ पर्यावरण के लिए योगदान देने की अपील भी की है। तर आज जागतिक पर्यावरण दिवस आहे। जागतिक पर्यावरण दिवसानिमित्त आज नागपूर महानगरपालिका, भारतीय जनता पार्टी आणि गार्डन्स फ्रेंड्स या संजीवनी प्राणायाम या सगळ्याच्या वतीने आज वृक्षारोपणाचा कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे। पर्यावरण दिवसाचा नाही तर पूर्ण वर्षभर आपण हा कार्यक्रम राबवणार आहे। पूर्ण वर्षभर आता पावसाळा सुरू झाल्यानंतर पूर्ण वर्षभर झाडं लावण्याचा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे। महानगरपालिकेतर्फे त्याची व्यवस्था करण्यात येणार आहे। तसेच पर्यावरण म्हणजे नुसते झाडं लावणं नव्हे तर आपला परिसर स्वच्छ ठेवणं, पाण्याचं सेव्हिंग करणं, पाणी वाचवणं, अशा सगळ्या गोष्टीचं आपण करू शकतो। आपल्या प्लास्टिकचा कमीत कमी उपयोग करून कापडी पिशव्या वापरणं हा सुद्धा एक आपण पर्यावरण या माध्यमातून सुद्धा पर्यावरणाचं रक्षण करू शकतो। हे सगळं करून आपण पर्यावरणाचं रक्षण करूया अशी आपण शपथ घेऊया। एवढं म्हणून दोन शब्द संपवतो। आज दिनांक 5 जून 2026 ला पर्यावरण दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। इथं असलेले सर्व कार्यकर्त्यांना एकच संदेश देत आहे, झाडे लावा आणि झाडे जगवा। तर हा नित्य नियम नेहमी सुरूच राहणार आहे आमचा आणि प्रत्येक नगरसेविकाला 500 असे झाडं आम्हाला देण्यात येणार आहे, ते आम्ही वर्षभरात लावणार आहोत। आज 5 जून विश्व पर्यावरण दिवस या निमित्ताने आज आपण पूर्ण आपल्या संपूर्ण देशात आपण झाडे लावा झाडे जगवा हा संकल्प आपण गेल्या अनेक वर्षापासून करत आहोत। पण फक्त झाडे लावून चालणार नाही, तर त्यांना जगवायचं, त्यांचं संगोपन करणं हा सुद्धा एक मोठं काम आहे। त्यामुळे आपण झाडं लावल्यानंतर तिथल्या परिसरातील जे लोक आहेत आपण त्यांना सुद्धा, नागरिक आहेत, त्यांना आम्ही एक विनंती करणार आहोत की आपण त्या झाडांना पाणी टाकून त्यांचं संगोपन करून एक चांगलं म्हणजे पर्यावरणाला पूरक असा संदेश आपण जगापर्यंत, देशापर्यंत पोहोचवतो। कारण आज आपण बघत आहोत की ग्लोबल वॉर्मिंगमुळे आज देशभरात किती साऱ्या समस्या निर्माण झालेल्या आहे। उन्हाचा प्रकोप एवढा वाढलेला आहे। त्यामुळे झाडं लावणं आजच्या या जगाची म्हणजे आजची बिलकुल आधुनिक ही झालेली आहे, काळाची गरज झालेली आहे। त्यामुळे सर्वांना एकच संदेश देते की सर्वांनी जास्तीत जास्त झाडे लावा आणि नुसते झाडे लावून चालणार नाही तर त्याला जगवण्याचं, त्यांचं संगोपन करण्याचं सुद्धा पालकत्व सर्वांनी, जर नागरिकांनी, आमच्या सहित सर्व नागरिकांनी घेतलं तर एक चांगला संदेश आपण आपल्या या देशाला देऊ शकतो। जागतिक पर्यावरण दिनाच्या सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा। नागपूर महानगरपालिके महापौराच्या आदेशावर संपूर्ण नागपूरभर आज झाडे लावण्याचा कार्यक्रम सर्व बगीचात, प्रमुख विधानमंडळाच्या बगीचात घेण्यात येणार आहे। मध्य नागपूर, दक्षिण नागपूर, पश्चिम नागपूर, उत्तर नागपूर आणि दक्षिण पश्चिम या सर्व नागपूर शहरात झाडं लावण्याचा उपक्रम आज चालू केलेला आहे। आम्हाला महापौरांनी आदेश दिले की प्रत्येक नगरसेवकाला 500 झाडं आम्ही देऊ। त्यांचं टेंडर होणार आहे, 500 झाडं आम्हाला देणार आहे, 500 लोकेशन आम्हाला द्यायचे आहे, ते झाडं लावण्यात येणार आहे आणि त्याचं 5 वर्षाची डिफेक्ट लायबिलिटी आणि त्यांचं संगोपन करण्याचं टेंडरमध्येही इन्क्लूड केलेलं आहे। 5 वर्ष जर झाडं संगोपित झाले तर उत्तम शहराला एक वातावरण होईल, स्वच्छता राखण्याबाबत आणि पर्यावरणाच्या पूरक असं नागपूर शहर आपल्यासाठी तयार होईल। तसेच फक्त पर्यावरण दिनाच्या निमित्ताने नाही तर महापौराच्या आदेशावर पंधरवाड्याच्या निमित्ताने हा पंधरवाडा पूर्ण पर्यावरण पूरक आपल्याला करायचा आहे। आपण बगीचा तसंच झाडं लावण्याच्या पर्यंत सीमित न राहता मार्केटमध्ये जाऊन प्लास्टिक मुक्त नागपूर करण्याचा प्रयत्न आपण करणार आहे। कागदी पिशव्या, आपल्या कापडी पिशव्या आपण त्यांना देणार आहे। तसंच जेवढे मोठे शाळा आहे, कॉलेजेस आहे, देवस्थान आहे, मंदिर आहे, मस्जिद आहे, गुरुद्वारा आहे, चर्च आहे, याची साफसफाई महानगरपालिकेच्या मार्फत आणि नगरसेवकाच्या आदेशावर होणार आहे। हा कार्यक्रम आता हळूहळू खाली जाणार आहे। तसंच आपण जेवढी सरकारी ऑफिस आहेत तेही साफ करणार आहे। नदी याच्यात येते, नदी आपल्याला साफ करायची आहे, तलाव आपल्याला साफ करायचे आहे। तसंच जे नैसर्गिक पाण्याचे स्रोत आहे, विहिरी आहेत, तेही साफ करण्याचा उद्देश या पर्यावरण दिनाच्या मार्फत महानगरपालिका आणि महापौराच्या आदेशावरनं आम्ही सगळे पार पडणार आहे। सगळ्यांना या कार्यक्रमासाठी हार्दिक शुभेच्छा। येणारे 15 दिवस आपण महानगरपालिकेत सेवा देऊ आणि काम करू। धन्यवाद।